हिचे कुठे गेले? हिला शांत, स्वप्नच होत आहे. आणि असं स्वप्न का पडलं असेल मला? अंतराताई, आपण इतके दिवस एकमेकींना ओळखतोय, पण तुम्ही तुम्ही अशा माझ्या स्वप्नात कधीच आला नव्हता. अंतराताई, तुम्हाला मला काही सांगायचं आहे का? अरे बापरे, ह्या स्वप्नाच्या नादात ऑडिशनला जायचं तेच विसरले. ओके, लीला, हे बघ, आता हे सगळं विसर आणि आता फक्त ऑडिशनवरच फोकस कर. पार्टनर, खरं तर मागच्या वेळी जे काही झालं ना, त्यानंतर आता पुन्हा ऑडिशनला जायची माझी अजिबात इच्छा नाही. पण आजी आणि एजेनी खूप समजवलंय मला, आणि मलाही ते पटले. जर अशा घाणेरड्या वृत्तीच्या लोकांना घाबरून मी घरात बसले तर त्यांचा हेतू साध्य झाल्यासारखं होईल. मी ते अजिबात होऊ देणार नाही. आणि मुळात हे जे माझ्या बरोबर असताना मला घाबरायची काय गरज आहे? उलट ना, मी अशा लोकांना धडा शिकवणार आहे. आणि अशा कितीतरी मुली आहेत ज्यांना कसलाच आधार नसतो, त्यांची मदत पण करायची मला. पार्टनर, प्लीज प्लीज या सगळ्यात माझ्या पाठीशी राहा. देवा, माझ्या मनात काय आहे तू तर जाणतोच. माझ्या सगळ्या मुलांचं खूप खूप भलं व्हावं, त्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं, बस एवढीच इच्छा आहे माझी. गेल्या वेळेला ऑडिशनच्या वेळेला लीलाच्या बाबतीमध्ये जे काही घडलं त्यामुळे ती खूप घाबरली आहे देवा. पण तरी खचून न जाता तिनं नव्या जोमानं पुन्हा सुरुवात केली. तिला तिच्या कामामध्ये यश मिळू दे देवा, एवढंच मागणं आहे. वहिनी, मी स्पेशली बेबीसाठी शिरा बनवते, त्याला आवडतो ना. आणि आम्ही प्रमोदसाठी खीर बनवते. अरे वा, तुम्ही आज सकाळी सकाळी किचन मध्ये, छान वाटलं. हो आजी, आज दिवस खूप महत्वाचा आहे ना, म्हणून. खरंच महत्वाचं आहे ग. इतकं सगळं घडूनही पुन्हा जिद्दीनं उभं राहणं सोपं काम नाहीये. हो ना, पण आमचा सगळा डबा बनवून झालाय. हा, माझं पण अभिषेक करून झालं. आता सगळं चांगलं होईल बस. अच्छा, तुम्ही अभिषेकाचा प्रसाद द्यायला आलाय? द्या. हो, आधी उत्सव मूर्तींना देऊया. हा. लीला, लीला, बेबी, ते लीलाचं आज ऑडिशन आहे ना, म्हणून मी अभिषेक केला. म्हणजे तुम्ही प्रमोद आणि विराटच्या डील बद्दल विसरला होतात ना? नाही लक्ष्मी, सरस्वती, असं कसं विसरेन मी, सांगा बघू. पण आजी, अभिषेक तर तुम्ही लीलासाठीच केला ना.
लीलाच्या बाबतीमध्ये मागे जे काही घडलं ना बाळा, ते पुन्हा घडू नये बस यासाठी देवाकडे साकडं मागितलं आणि अभिषेक केला. पण प्रसाद तर तुम्ही लिहिल्यासाठी आजी हा आजी अहो बघा मी ना किती ठरवलं ना की पटापट तयारी करायची तरी उशीर होतोच शेवटी मला. 9:30ला पोचायचे, 9 वाजलेत. एक काम करते पटकन ज्यूस पिते आणि पळते. का फक्त ज्यूस पिऊन? अगं सगळा स्वयंपाक तयार आहे. हे घे आधी तू हे खा. लक्ष्मी, सरस्वती, लीलासाठी पण डबा भरा. हा आजी. पण आजी आम्ही हा सगळा स्वयंपाक प्रमोद आणि विराटसाठी केलाय. हा हो पण त्यांना तर 11 वाजता जायचंय ना, अजून भरपूर वेळ आहे. आपण शेफला सांगूया आणि त्यांच्यासाठी काहीतरी खास बनवूया छानपैकी. हा आजी हा. लीलाला लवकर जायचंय ना. शेफ ना का आजी? नाही म्हणजे आम्ही एवढा सगळा स्वयंपाक इतक्या प्रेमाने इतक्या मनापासून आमच्या नवऱ्यांसाठी केलाय. तो लीलाईंना द्यायचा. लीलाला लवकर जायचंय ना म्हणून. नाही नाही ठीक आहे, द्या हिलाच. सरस्वती ऐक ग, एवढं काय रागवायचं बाळा. जी जाऊ दे चला, तर तू तिकडे लक्ष नको देऊस बाळा, तू तुझ्या कामावर फोकस कर. हा ठीक आहे, ये ज्यूस पी. अरे दुर्गा थांब 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 थांब. काय? प्रसाद घे. बरं झालं तू आलीस. लीलासाठी जरा डबा भर बाळा. मी हो भरतेस ना. हो काही नाही, कठीण आहे सगळं. तू इथे संकटांवर मात करून पुढे चालली आहेस, याचं त्यांना काही वाटत नाही. अहो आजी मी सांगू का तुम्हाला, आपण कसं कुठली चांगली गोष्ट असली की तिला काळी तीट लावतो नजर लागू नये म्हणून, तसंच समजायचं. आता दिवसभरात काही वाईट होणार नाही माझ्याबरोबर. मी तुझं हे सकारात्मक दृष्टिकोन असतो ना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा, तो मला खूप आवडतो. ह्याचं क्रेडिट पण तुमचंच आहे. हो तुम्हीच म्हणता ना, मन प्रसन्न असलं की सगळं छान होतं. मन प्रसन्न ठेवायचं. बरं आता पटकन ज्यूस पिते आणि पळते. झालं. बरं झालं आता लीला उपाशी राहणार नाही, बिचारीच्या पोटामध्ये काहीतरी जाईल. प्रत्येक गोष्टीमध्ये ना चांगलं शोधत असते ही मुलगी. हे तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे. बरं हा प्रसाद सगळ्यांना वाढवायचा. झालं. आजींचं लीला पुराण सुरू झालं. म्हणजे आमच्यात काहीच शिकण्यासारखं नाहीये का? असं कसं म्हणू शकतात या? अबे निघूया ना. लीला एक मिनिट, थँक गॉड तू आलीस. हे बघ, नीट लक्ष देऊन बघ. हे मी माझा नंबर एमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये फीड केलेला आहे. कधी तुला प्रॉब्लेम वाटला तर 1 दाबायचा, मला लगेच फोन लागेल. आणि दुसरं म्हणजे तुला कुठेही अनसेफ वाटलं तर लगेच तिकडनं निघून ये लीला. ओके. आणि अजून एक ॲप आहे जो डाउनलोड होतोय. ते डाउनलोड झालं की तुला सांगतो की असं ॲप्लिकेशन. अभि ऐका ऐका. आणि एक ऐक तुला, काय झालंय? शांत व्हा. काय झालंय? काय झालंय तुम्हाला? तुम्ही आणि आजीनीच मला इतकं समजावलं ना, म्हणून चालले आज मी ऑडिशन द्यायला. तुम्ही काय काळजी करताय? कशी काळजी नको करू लीला. हे बघ, तुला काही झालं ना तर नाही माहिती मला मी काय करेन. अभि हे बघा, रिलॅक्स. तुम्ही बसा इथे. या इकडे बसा. बसा 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 बसा. अभि आधी मला सांगा, तुम्हाला माहितीये का मी कोणाची बायको येते? जगातला बेस्ट नवरा अभिराम जहागीरदार याची बायको आहे मी. तुम्हाला माहितीये का, माझ्या नवऱ्याला जर कळलं ना की मला एवढूसा जरी त्रास झालाय तर तो आकाश पाताळ एक करेल.
त्याचं काय आहे ना, त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि हीच त्याची सुपर पॉवर आहे. मग हे असं असताना मला कसं काय होईल? Why is here? When Abhi is here? Abhi, I hate tears रे. एक मिनिट. पेपर स्प्रे तुला माहितीये कधी वापरायचं. चला. हा मी जसं सांगितलंय तसं गोष्टी व्हायला हव्यात. जस्ट फॉलो द इन्स्ट्रक्शन्स आणि मला अपडेट देत राहा. अभि, ओके. काय झालं? कोणाशी बोलत होता? नाही, जस्ट पुढच्या मीटिंग्स लाईन अप करत होतो. निघायचं? हो, तुम्ही सोडताय ना मला? हो. रोल रोलिंग. अँड ऍक्शन. मला माहितीये तुमच्या सगळ्यांच्या नजरेत मी एक अपराधी आहे, पण कोणी मला हे विचारलंय का की मी हा अपराध का केला? त्यावेळी मी पाऊल उचललं नसतं तर मी माझ्या प्रेमाला कायमचं गंबून बसले असते. जर तुमच्यासाठी प्रेम करणं हा एक अपराध असेल तर ठीक आहे, ठीक आहे. आहे मी अपराधी. कट इट. मस्त 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 मॅडम, मस्त. काय काम केलात तुम्ही. आम्हाला तुमचं काम आवडलंय. थँक्यू. तुम्ही आमच्या पिक्चरच्या लीड हिरोईन. काय तुम्ही खरं बोलताय? हो, माझा विश्वासच बसत नाही. मी थँक्यू सो मच. आपण उद्याच कॉन्ट्रॅक्ट साईन करणार आहोत. एक काम कर, प्रोडक्शन टीमला सांग. हा, आणि एक काम कराल का, उद्या तुमच्या मिस्टरांना घेऊन याल का? हो, आणि ना मी त्यांना, ते नक्की येतील. ते ना मला सगळ्यात सपोर्ट करतात. तुम्ही फक्त मला वेळ कळवा. आमच्याकडून मेसेज येईल ना तुम्हाला. हा, ठीक आहे. ओके. थँक्यू सो मच. मी आता जाऊ की? हो हो, जाऊ शकतो. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट. अहो सर, काय केलं तुम्ही हे? हो ना, तू हिला कास्ट केलंय? हो, मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलाय. सांगतो तुम्हाला नंतर. येस. मला पहिल्यांदा लीड रोल मिळालाय. आधी मी अभिनय सांगते, ते तर खूप खुश होणार आहेत. बस आताच पटकन घेऊन येते आणि अभिनय कॉल करते. हो, केलं मी प्रेम. कसली ओव्हर ऍक्टिंग करते. काय ड्रामॅटिक पोजेस. हा, जणू का मधुबाला. अरे, जे सरांची बायको आहे म्हणून हिला काम दिलंय. अरे, उद्या जर पिक्चरसाठी पैसे कमी पडले तर एजे बायकोसाठी पैसा होतील ना. अरे, एजेंकडे बघून मी इतकी मोठी रिस्क घेतोय. हिला जर घेतला नाही तर एजे सर नाराज होतील. हा मी जसं सांगितलंय तसं गोष्टी व्हायला हव्यात. जस्ट फॉलो द इन्स्ट्रक्शन्स आणि मला अपडेट देत राहा. अरे कसली ओव्हर ऍक्टिंग यायची. मला सांग, हिच्याकडून कसं काम काढून घेशील तू? अरे, सिंपल आहे. आपण पूर्ण स्क्रिप्ट बदलला. उद्यापासून आपली हिरोईन मुकी असणार. म्हणजे त्याची काही गरज नाही. तुमची स्क्रिप्ट बदलण्याची काहीही गरज नाही. मॅडम, तुम्ही मला माझं काम आवडलं नाही
तरी सुद्धा फक्त एजंटसाठी तुम्ही मला तुमच्या फिल्ममध्ये कास्ट करताय हे आत्ताच ऐकलंय मी. काही गरज नाही एवढी कॉम्प्रोमाइज करायची. मी नाकारतेय तुमची फिल्म. मॅडम आम्हाला असं म्हणायचं नव्हतं. तुम्हाला काय म्हणायचं होतं ना ते आता मी चांगलंच ऐकलंय आणि बघितलंय. मी सोडतेय तुमची फिल्म. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की हा रोल नाकारल्यावर तुम्हाला बाहेर काम मिळेल, हे फार चुकीचं आहे. AJM मुळे तुम्हाला लोक एंटरटेन करतात. तुमची ऍक्टिंग बघून तुम्हाला काम नाही मिळणार आहे. हे असं काम मिळवण्यापेक्षा ना मला काम नाही मिळालं ना तरी चालेल.